तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ब्लॉगरकडून श्री गणेश चतुर्थीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि हे आमच्या मंडळातले कार्यकर्ते आहेत आणि तुमचा ब्लॉगर पण आहे यांच्यासोबत. ब्लॉगरला कसं विसरू नका बरं का, तेवढं तुम्ही. तर आपण निघालो आता मंगळवेळला, कारण आपण जे आपल्या मंडळासाठी जी मूर्ती जी घेतली होती बाप्पाची, तर ती मूर्ती आपल्या मंडळामध्ये आणण्यासाठी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते आणि आपण निघालो होतो. तर वाटेवरून जाताना खूप मजा केली, ट्रकवाल्यांसोबत वगैरे, त्यांना ड्रिपर वगैरे मारा. तर आपण तसं मजा करत डायरेक्ट गेलो बघा मंगळवेळमध्ये गेल्यानंतर असं सगळ्यांना कार्यकर्त्यांना उतरा म्हणलं खाली. ब्लॉगर पण उतरल्यानंतर त्यांना म्हणलं आता नीट चला म्हणलं, उगं येड्याने कुठं वाकडं तिकडं जाऊ नका, कारण गाड्या जे होत्या ते लय फास्ट होत्या. हे आपल्या पप्पाची मूर्ती बघा बुकिंग केलेली आपण, तर ती आपल्याला घेऊन जायची होती. त्यानंतर आपण काय केलं की आपल्याला घरगुती पप्पांसाठी पण मूर्ती घ्यायची होती. तर ती मूर्ती घ्यायला गेलो, पण तिथं खूपच गर्दी होती, कारण मंडळाचे जे गणपती असते ते म्हणजे जास्त नसतात आणि घरगुती प्रत्येकाच्या घरी गणपती असतात, तर त्यामुळे तिथं गर्दी होती. तर मंडळासाठी आपण अष्टगंध वगैरे घेतला आणि ह्या अशा प्रकारे आपण सर्व म्हणजे जेवढं जण आपण मंडळातले कार्यकर्ते आपण आलो होतो मूर्ती न्यायला, तर त्यांनी त्यांच्या घरगुतीसाठी मूर्त्या घेतलेल्या आहेत. तर आपण नंतर मंडळाचा जो गणपती आहे तो असा उचलला आणि डायरेक्ट ठेवले बघा आपण वाहनामध्ये, आणि इथून डायरेक्ट आपण मंडळामध्ये नेऊन ठेवणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा.